Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the next video lecture in the series of video lectures about SSC Mathematics. In this lecture, we are going to discuss the chapter Linear Equations in Two Variables, and this will be the first lecture of that chapter. So the name of the chapter, that is actually the first chapter in your paper 1. So linear equations in two variables. Now here these are the important words: linear equations, two variables. So if I write the equation 3x is equal to 2, now this is an equation because equal to sign is there. So this is an equation. This is linear. Why? Because power of x is 1. जे काही व्हॅरिएबल त्याच्यामध्ये आहे, इथे व्हॅरिएबल काय आहे? x. x चा घातांक किती आहे? 1. पॉवर ऑफ x is 1. That is why this is a linear equation. राईट? याला आपण लिनियर इक्वेशन म्हणणार. का? तर घातांक त्याच्या व्हॅरिएबलचा x आहे, परंतु याच्यामध्ये एकच व्हॅरिएबल आहे x. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स नाहीये. लिनियर इक्वेशन इन वन व्हॅरिएबल. दिस इज लिनियर इक्वेशन इन वन व्हॅरिएबल. लक्षात घ्या, वन व्हॅरिएबल x. त्याला व्हॅरिएबल का म्हणतात? गेल्या कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, याला व्हॅरिएबल म्हणतात कारण याच्या ऐवजी मी कुठलीही व्हॅल्यू टाकू शकतो. x कॅन टेक एनी व्हॅल्यू, दॅट इज वाय इट इज व्हॅरिएबल. ती फिक्स नाहीये. 2 हा कॉन्स्टंट आहे, 3 हा इथला कॉन्स्टंट आहे, परंतु x कॅन बी एनी व्हॅल्यू, x कॅन टेक एनी व्हॅल्यू, दॅट इज वाय इट इज व्हॅरिएबल. ओके. परंतु मी आता समजा असं लिहिलं 5m प्लस 3n इज इक्वल टू 7. Now this is, see here, there are two variables involved. There are two variables involved. कुठली व्हॅरिएबल्स आहेत? m आणि n, आणि त्यांच्या पॉवर्स काय आहेत, म्हणजे त्यांचे घातांक काय आहेत? n, आणि m चे घातांक 1 आहेत. म्हणून आपण काय म्हणणार? दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स. समजा तुम्हाला असं दिलं x² प्लस y² इज इक्वल टू 10. मग हे लिनियर इक्वेशन आहे का? हे दोन व्हॅरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. x अँड y आर टू व्हॅरिएबल्स. x अँड y आर टू व्हॅरिएबल्स. परंतु व्हॉट आर द पॉवर्स ऑफ x? दे आर 2 अँड 2. म्हणजेच काय? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे ते, x² प्लस y² हे, आणि इक्वल टू म्हटल्यामुळे ते इक्वेशन झालं, आणि त्याच्यामध्ये हे लिनियर नाही. लिनियर असण्यासाठी जी काही त्याच्यामध्ये व्हॅरिएबल्स असतील त्यांचे घातांक 1 पाहिजे. समजा मी हे असं लिहिलं x प्लस y प्लस z इज इक्वल टू 19. तर इथे x चा पॉवर 1 आहे, y ची 1 आहे, z ची 1 आहे. सो हे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर, दिस इज लिनियर इक्वेशन. परंतु किती व्हॅरिएबल्स आहेत तिथे? 3. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे इन 3 व्हॅरिएबल्स. वी आर गोइंग टू स्टडी लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हॅरिएबल्स. तर आय होप यू अंडरस्टँड की व्हॉट इज, कुठल्या टाईपच्या इक्वेशन्सना मी लिनियर इक्वेशन इन 2 व्हॅरिएबल म्हणणार, आणि त्याचा कॉन्सिक्वेन्स काय, त्याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन काय, या गोष्टी आपणाला त्याच्यामध्ये शिकायच्या. त्यामुळे एखादं इक्वेशन दिल्यानंतर ते लिनियर आहे का, 2 व्हॅरिएबल्स मधलं आहे का, हे पटकन सांगता येईल, काहीच अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. पहिला जो तुमचा एक्झरसाइज तुम्हाला दिसतोय, म्हणजे एक्झरसाइज असं नव्हे, त्यांनी जी ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे त्याचा जर तुम्ही विचार केलात तर बघा इथे आता ॲक्टिव्हिटी काय आहे बघा. पुस्तकाचा पण वापर करा लगेच. बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल असं त्यांनी म्हटलंय. आपण हे डिस्कस करूया. बघा, 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. मग त्यांनी ते येस म्हटलंय. काय प्रश्न विचारलाय तुम्हाला? इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हॅरिएबल्स. मग इथे व्हॅरिएबल्स कोणती आहेत बघा? m आणि n.
आणि ही लिनियर इक्वेशन्स आहेत कारण एम आणि एनच्या पॉवर्स 1 आहेत. सो दिस इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे आहे का बघा दुसरं इक्वेशन. त्याच्यामध्ये काय दिलंय बघा आता, 3x² minus 7y is equal to 13. Now here variables are x and y, परंतु इथे x ची पॉवर 2 आहे, y ची 1 आहे, दॅट इज ओके, पण x ची 2 असल्यामुळे दिस इज नॉट लिनियर. दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन. तिसरं बघा, √2x minus √2x minus √5y is equal to 16. इथे पण बघा दोन व्हेरिएबल्स आहेत x आणि y आणि त्यांचे घातांक 1 आहेत. सो दिस इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मुद्दा काय आहे बघा की इथे एक्सचा आणि वायचा सहगुणक काय आहे याला इम्पॉर्टन्स नाहीये. तो काहीही असेल, रॅशनल असेल, √2 हा इरॅशनल नंबर आहे, √5 हा इरॅशनल नंबर आहे. वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट. वी आर इंटरेस्टेड वेदर देर आर 2 व्हेरिएबल्स. हियर देर आर 2 व्हेरिएबल्स एक्स अँड वाय अँड व्हॉट आर देअर पॉवर्स. अगदी समजा तुम्हाला असं दिलं 1/x प्लस 1/2 इंटू एक्स मायनस 3/2 इंटू वाय इज इक्वल टू 15. तरीही हे लिनियर इक्वेशन आहे. बघा ना, एक्सची पॉवर 1 आहे, वायची पॉवर 1 आहे, दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, त्यांचे सहगुणक इथे आता रॅशनल नंबर्स आहेत. ओके, हे जे पहिलं दिलं होतं 4m प्लस 3n इज इक्वल टू 12, त्याच्यामध्ये सहगुणक इंटिजर्स आहेत 4 आणि 3. सो दॅट इज नॉट द इश्यू. What are the coefficients of x and y is not an important thing. Important thing काय आहे की x ची आणि y ची पॉवर काय आहे. ती जर 1 असेल तर ते लिनियर आहे. आता चौथं इक्वेशन बघा, 0x प्लस 6y मायनस 3 असं इथे लिहिलंय. आता 0x म्हणजेच काय, देर इज नो x ऍक्च्युअली. त्यामुळे तिथे खरं इक्वेशन काय आहे ते 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय झालं बघा, देर इज ओनली 1 व्हेरिएबल. सो दिस इज अ लिनियर इक्वेशन, पण इन 1 व्हेरिएबल, नॉट इन 2 व्हेरिएबल्स. लक्षात घ्या. तसंच पाचवं बघा, 0.3x प्लस 0y. आता 0y याचा अर्थ काय झाला, देर इज नो टर्म इन y. म्हणजे हे एकच व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे. 0.3x मायनस 36 इज 0. 0y असं आपण लिहत नसतो. म्हणजे ते जे पाचवं इक्वेशन आहे ते खरं काय आहे बघा, 0.3x मायनस 36 इज 0. तिथे एक्सचा घातांक 1 आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे, पण इट इज इन 1 व्हेरिएबल. दिस इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. सो वी हॅव टू बी अलर्ट अबाउट ऑल दिस. ठीक आहे. आता त्यातलं पुढचं बघूया आपण, 6वं इक्वेशन बघूया. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. म्हणजेच ऍक्च्युअली हे काय आहे, 4 इंटू x⁻⁻1 प्लस 5 इंटू y⁻⁻1 इज इक्वल टू 4. म्हणजेच हे 2 व्हेरिएबल्स मधलं इक्वेशन आहे. दॅट इज शुअर. एक्स आणि वाय व्हेरिएबल्स 2 आहेत, परंतु त्यांचे घातांक बघा, एक्सची पॉवर 1 नाहीये, ती -1 आहे. दिस इज ऑल्सो -1 पॉवर ऑफ वाय. सो दिस इज लिनियर. दिस इज नॉट लिनियर. दिस इज नॉट लिनियर. हे मुद्दे तुम्ही त्यातले लक्षात घ्या. आणि 7वं बघा, त्यातलं जे दिलंय ते 4xy मायनस 5y मायनस 8 इक्वल टू 0. इथे एक्स आणि वाय आहेत, ते एक्स आणि वायच्या पॉवर्स 1 आहेत, म्हणजे एकूण ह्या टर्मची पॉवर 2 झाली. त्यामुळे हे 2 व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, परंतु हे लिनियर इक्वेशन नाही, कारण लिनियर इक्वेशन मध्ये एक्स वाय वगैरे अशा टर्म्स येत नाहीत. ह्या ज्या टर्म्स आहेत ना, एक्स वाय किंवा x² वाय किंवा x² y² 3y² 3x y² असल्या टर्म्स आल्या की हे लिनियर नाही.
कारण काय, लिनियरमध्ये इथे जे तुम्ही शिकणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सो यू मस्ट नो हिअर दॅट लिनियर मीन्स पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल्स विल बी 1. एक्सची पॉवर 1 असेल, वायची पॉवर 1 असेल, ती -1 असणार नाही, -2 असणार नाही, 2 असणार नाही, 3 असणार नाही, अदर दॅन 1 ती काहीही असणार नाही. त्यामुळे I think you understood whatever I wanted to tell you. मग आता पुढचा मुद्दा काय आहे बघा, की तुम्हाला असं शिकायचं आहे की व्हॉट इज मेंट बाय सायमल्टेनियस इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. दॅट इज व्हॉट वी हॅव टू स्टडी. सायमल्टेनियस इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. सायमल्टेनियस या शब्दाचा अर्थ काय, दोन्ही इक्वेशन्स एकाच एक्स आणि वायच्या व्हॅल्यूने सॅटिस्फाय होतात. लक्षात घ्या, सायमल्टेनियस इक्वेशन्स आणि ती सॉल्व करणं असा ह्या चॅप्टरचा एकंदरीत तुम्हाला हेतू आहे. लक्षात घ्या. तर इथे कसं आहे बघा, तुम्ही ज्यावेळी अशी 2 इक्वेशन्स लिहिता, म्हणजे आता पुढचा मुद्दा आपल्याला काय शिकायचा आहे, तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, LE लिहितो मी. आता समजा मी हे लिहिलं x + y इज इक्वल टू से 2 आणि दुसरं लिहिलं की 3x - y इज ऑल्सो 2. ही 2 इक्वेशन्स आहेत. लक्षात घ्या. तर ही 2 इक्वेशन्स कशी आहेत बघा. समजा मी याला 1 म्हटलं, ओके, आणि याला 2 म्हटलं, तर मी ऍड केलं समजा 1 आणि 2. सोपं आहे ते. का ऍड करायचं आपण, तर इथे +y आहे, इथे -y आहे, त्यामुळे ऍड केलं मी, तर x + y इज इक्वल टू 2 आणि दुसरं मिळेल 3x - y इज इक्वल टू 2. त्यामुळे ऍड केलं तुम्ही की हे y आणि -y कॅन्सल होतील. 1x आणि 3x म्हणजे हे 4x झाले, इथे कॅन्सलच झालंय ते, आणि हे 2 आणि 2 4 झालं, म्हणजे 4x बरोबर 4 झालं, म्हणजेच x ची व्हॅल्यू 1 झाली. आता जर x ची व्हॅल्यू 1 असेल तर हे जे पहिलं इक्वेशन आहे x + y इज इक्वल टू 2, बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपण काय टाकू शकतो, x ची व्हॅल्यू 1, म्हणजेच ते काय होईल, 1 + y इज इक्वल टू 2 होईल, म्हणजेच y इज इक्वल टू 2 - 1 म्हणजेच 1 होईल. म्हणजेच तुम्हाला उत्तर काय मिळालं, x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू पण 1. म्हणजे सोल्युशन, या 2 सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काय, x, y अँड दॅट इज इक्वल टू 1, 1. हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं असतं. लक्षात घ्या, हे ब्रॅकेटमध्ये आपणाला लिहायचं आहे. पुढे जाऊन तुम्ही असं शिकाल की वी आर गोइंग टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युजिंग ग्राफिकल मेथड. मग ग्राफिकल मेथड ज्यावेळी तुम्ही वापरणार त्यावेळी 2 स्ट्रेट लाईन्स यांना लिनियर इक्वेशन्स का म्हणतात, तर त्याच्यामध्ये लिनियर हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये लाईन हा शब्द दडलेला आहे. तर ह्याचा ज्यावेळी तुम्ही ग्राफ काढाल त्यावेळी ती एक लाईन असणार आहे, स्ट्रेट लाईन, म्हणून ही लिनियर इक्वेशन्स. लक्षात घ्या. असं कुठलंही इक्वेशन बघा, असं जर मी म्हटलं की ax + by + c इक्वल टू 0, असं कुठलंही इक्वेशन हे लिनियर इक्वेशन असतं आणि 2 व्हेरिएबल्स, आणि याचा ग्राफ हा एक लाईन असणार. ओके. त्यामुळे अर्थात असं काही नाही आहे की आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आलं कीच त्याचा ग्राफ ही लाईन असते. तुम्ही समजा 2x इज इक्वल टू 5 म्हटलं तर याचा अर्थ काय होतो, x इज इक्वल टू 5/2. मग ही पण एक लाईन आहे पॅरलल टू y ॲक्सिस. आपण त्याच्याकडे नंतर येऊ, ज्यावेळी आपण ग्राफिकली हे कसं सॉल्व करायचं हे समजावून घेऊ, त्यावेळी याबाबत आपण विचार करूया. परंतु इथे मुद्दा काय आहे बघा, की हाऊ टू सॉल्व. इथे आपण काय केलं बघा, x + y, 3x - y, मग +y - y. इथे आपलं ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. मला काय केलं की एक व्हेरिएबल एलिमिनेट करता येईल. एलिमिनेट करणं म्हणजे ते काढून टाकणं म्हणजे पुसून नव्हे टाकायचे. त्या दिलेल्या समीकरणांवर अशी एक आपण काहीतरी प्रक्रिया करायची की त्याच्यामुळे ते एक व्हेरिएबल आपलं जाईल आणि मग दुसरं जे व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, आणि ती व्हॅल्यू मग कुठल्या तरी त्यातल्या एका इक्वेशनमध्ये टाकून आपण फायनल आन्सर मिळवतो. हे याला काय म्हणतात,
याला म्हणतात सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथड ही झाली एलिमिनेशन मेथड. तसंच दुसरं काय करता येईल बघा, आपण तोच प्रॉब्लेम जरा वेगळ्या मेथडने करूया. बघा आपल्याला हा प्रॉब्लेम आहे आता x प्लस वाय इज इक्वल टू 2 आणि 3x मायनस वाय इज ऑल्सो 2 हा आपला प्रॉब्लेम आहे. मग आपण काय करायचं बघा, पहिलं जे इक्वेशन आहे, सी व्हॉट वी कॅन डू इज फ्रॉम इक्वेशन 1 x plus y is equal to 2, that is x plus y is equal to 2, we get y is equal to काय मिळेल, हा x आपण राईट हँड साईडला नेणार म्हणजे 2 मायनस एक्स, याला आपण 2 म्हणूया, सॉरी याला आपण 3 म्हणूया. y ची व्हॅल्यू मी काढली x च्या भाषेमध्ये, कुठल्या इक्वेशनचा वापर करून काढली, या x प्लस वाय इज इक्वल टू 2. आता ही y ची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाका. आपण पहिल्या इक्वेशनचा वापर करून y काढलाय ना, मग त्याच इक्वेशनमध्ये नाही टाकायचा, तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाका. सो पुटिंग y इज इक्वल टू 2 मायनस एक्स इन 2 काय मिळेल बघा, दॅट इज काय मिळेल, दुसरं इक्वेशन काय बघा, 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. मग याच्यामध्ये y ची व्हॅल्यू आपण 2 मायनस एक्स टाकणार, म्हणजेच काय होणार, 3x मायनस काय होणार, 2 मायनस एक्स इज इक्वल टू 2. म्हणजेच काय झालं, 3x मायनस 2 आणि ह्या मायनसमुळे ही साईन प्लस होईल, प्लस एक्स इज इक्वल टू 2. त्यामुळे हे 3x आणि x म्हणजे 4x इज इक्वल टू 4, म्हणून मग x इज इक्वल टू 1 असं आलं. आणि एकदा x इज इक्वल टू 1 मिळालं की y म्हणजे 2 मायनस एक्स आहेच आपलं इक्वेशन 3. सो पुट x इज इक्वल टू 1 इन y इज इक्वल टू 2 मायनस एक्स. सो y becomes 2 minus 1, so it becomes 1. So your solution, again same solution you get, xy 1, 1. x coordinate आधी लिहायचा, y coordinate नंतर लिहायचा. This is the technique. These are the two different methods. एक होती ती एलिमिनेशन मेथड, दुसरी होती ती सबस्टिट्यूशन मेथड. बघा इथे पुस्तकांमध्ये सुद्धा तुमच्या हे दिलेलं आहे बघा, सोल्युशन्स. तर कुठल्याही मेथडने तुम्ही करू शकता, राईट. सो लास्ट इयर म्हणजे हे तुम्ही 9वी तच शिकलेला आहात. लास्ट इयर यू लर्न टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय इलिमिनेटिंग वन ऑफ द व्हॅरिएबल्स. लेट अस रिवाइज इट. ते त्यांनी इथे रिव्हिजन केलं. बघा इथे तुम्ही एलिमिनेट केलं. हे बघा पहिलं इक्वेशन काय होतं, 9x प्लस 3y इज इक्वल टू 6, सॉरी 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. आणि इथे माझं दुसरं इक्वेशन आहे 3x प्लस वाय. तर तुम्हाला असं ऑब्झर्व करता आलं पाहिजे की इथे मायनस 3y आहे, मग इथे मी जर 3 ने गुणलं तर हे प्लस 3y होईल. आणि फक्त y ला गुणायचं असतं का, नाही, सर्वच इक्वेशनला गुणायचं. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 3 अँड ॲडिंग टू 1. बघा इथे मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 3. त्यामुळे थर्ड इक्वेशन काय होईल बघा, 9x, बघा इथे लिहिलंय 9x प्लस 3y इक्वल टू 6. आणि मग त्याच्या खाली हे लिहिलं आपण 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. ॲड केलं की 3y मायनस 3y कॅन्सल होतील. मग हे 9 आणि 5 14 होतील, म्हणजे 14x बरोबर 14, त्याच्यामुळे x1 आलं. आता हे जे काही x1 आहे ते कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाका, जे काही सोपं वाटेल त्याच्यामध्ये. मग त्याने इथे 3x प्लस वाय इज इक्वल टू 2 मध्ये ते टाकलं. म्हणजेच काय टाकलं, x ची व्हॅल्यू 1 म्हणजे 3 इंटू 1 प्लस वाय इज इक्वल टू 2, म्हणजे 3 प्लस वाय इज इक्वल टू 2, म्हणून y म्हणजे 2 मायनस 3 मायनस 1. त्यामुळे हे सोल्युशन झालं. x ची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये आधी लिहायची, y ची नंतर लिहायची. आणि इथे त्यांनी इलिमिनेशन टेक्निक वापरून हे केलं, इथे सबस्टिट्यूशन टेक्निक वापरून, जे इथे मी दोन्ही मेथड्स तुम्हाला इथे मी शिकवल्या. तसंच इथे सी ह्याच्यामध्ये 10वीचं जे मॅथमॅटिक्स आहे ते अतिशय सोपं आहे, प्रोव्हायडेड तुम्ही खूप प्रॅक्टिस करायला पाहिजे. सर्व मेथड्स तुम्ही समजावून घेतल्या पाहिजे आणि त्या मेथड्सवर मास्टरी मिळवली पाहिजे.
लक्षात घ्या, हजारो प्रॉब्लेम्स आपण सोडवले पाहिजे आणि ते सोडवताना ॲज इफ आपण 10वीचा पेपर लिहितो आहोत बोर्डाचा, अशी एक फिलॉसॉफी डोक्यामध्ये ठेवून आपण ते व्यवस्थित लिहायचं. बघा यांनी इथे कसं दिलंय. नेहमी मी सांगत आलो की सॉल्व्ड प्रॉब्लेम्स अभ्यासणं हा सर्वात महत्त्वाचा एक्झरसाइज आहे. आपण त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतो. आपण ते केलं पाहिजे. म्हणून मी काही वेळा असं करतो, मी शिकवत असतो त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सॉल्व्ड प्रॉब्लेम्सवरच टेस्ट घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं, ते सॉल्व्ड प्रॉब्लेम्स नीट अभ्यासले जातात. आता हा दुसरी मेथड बघा. त्याच्यामध्ये ही इक्वेशन्स आहेत दिलेली. लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ वाय इन टर्म्स ऑफ एक्स फ्रॉम इक्वेशन 2. इथे सोपं आहे ना. इथे बघा, इथे तुम्ही जर हे सर्व 3y वगैरे आहे, त्यामुळे इथे तुमचं काय होणार, हा a तिकडे आणणार, हा -3y तिकडे नेणार आणि मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी 3 ने डिव्हाइड करणार. जेवढी कॅल्क्युलेशन्स वाढणार तेवढा आपल्या चुका वाढतात, असा एक सार्वत्रिक अनुभव आहे. म्हणून आपण सोपं काय आहे, आपल्याला ही प्रॅक्टिसमुळेच हे कळतं. यातलं मी काय करायला पाहिजे, मी ह्याच्यातून y ची व्हॅल्यू काढायला पाहिजे की ह्याच्यातून y ची व्हॅल्यू काढायला पाहिजे. इट इज ओनली बाय प्रॅक्टिस वी कम टू नो. मग इथे त्यांनी काय केलं बघा, 3x + y = 2. थोडक्यात दिलेल्या दोन इक्वेशन्समध्ये एखाद्या व्हॅरिएबलचा कोइफिशियंट 1 असेल तर त्याची व्हॅल्यू आपण काढायची ते इक्वेशन वापरून. मग इथे y चा कोइफिशियंट 1 होता म्हणून त्यांनी काढलं y = 2 - 3x. बघा, आता ही जी व्हॅल्यू आहे y ची ती आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली. म्हणून काय झालं बघा, 5x - 3 × 2 - 3x हे 8 झालं. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू ती टाकली. मग हे सर्व साधं कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यामुळे 14x म्हणजे 14 आलं, x ची व्हॅल्यू 1 आली. आता ही जी x ची व्हॅल्यू 1 आली आहे ती इथे y मध्ये टाका. आपला हेतू काय असतो, x आणि y च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणं. मग ते झालं इथे. मग जर x ची व्हॅल्यू तुमची 1 आली तर y म्हणजे 2 - 3 × 1 म्हणजेच -1 आलं आणि त्याच्यामुळे हे त्याचं सोल्युशन आलं. तर या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं. लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय, इक्वेशन लिहिल्यानंतर ते लिनियर आहे की नाही हे तुम्हाला सांगता येईल. आणि मग आपण बघितलं की सायमल्टेनियस इक्वेशन्स, याचाच अर्थ असा की 2 लिनियर इक्वेशन्स आहेत 2 व्हेरिएबल्स मधली, की एक्स आणि वाय, समजा ती व्हेरिएबल्स एक्स आणि वाय असतील तर एक्स आणि वायच्या कॉमन व्हॅल्यूज ही दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतात. त्यावेळी मी म्हणणार ती इक्वेशन सायमल्टेनियस आहेत, लिनियर आहेत. असं आपण का म्हणतो, तर त्यांचे ग्राफ्स जर आपण काढलेत तर त्या स्ट्रेट लाईन्स असतात XY प्लेन मधल्या, म्हणून ते लिनियर इक्वेशन्स. आय होप यू अंडरस्टूड whatever is discussed in this lecture. We will continue this chapter in the next lecture. Thank you.